हाय विद्यार्थी मित्रांनो, रुद्रांश इजी व्होकॅब्युलरी या यूट्यूब चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण फिलो या कीवर्ड वापरून जे तयार झालेले शब्द आहेत, फिलो हा कीवर्ड वापरून जे शब्द तयार झालेले आहेत, त्या शब्दाचे स्पष्टीकरण व अर्थ पाहणार आहोत आणि तो शब्द कसे तयार झालेले आहेत हे आपण पाहणार आहोत. या एकूण 6 शब्द हे फिलो हा जशाच तसा शब्द वापरून तयार झालेले आहेत. एकूण 6 आहेत शब्द, हे पहा. एकूण 6 शब्द आहेत. तर फिलो या शब्दाचा अर्थ होतो लव्हर किंवा फॉन्ड. लव्हर म्हणजे प्रेमी आणि फॉन्ड म्हणजे आवड असणे. फॉन्ड म्हणजे काय, की आवड निर्माण होणे म्हणजे याला फॉन्ड म्हणतात. म्हणजे फिलो या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे लव्हर किंवा फॉन्ड. आणखी या आपण हे जे मी शब्द हे करतोय, वेगवेगळे 2 शब्द करतोय, तर तसे जोड शब्द नसून ते एकच शब्द आहेत, हे एक लक्षात घ्या. हे जे मी इथं रेष मारून हे शब्द फोडायचा जो प्रयत्न केलेला आहे, तर ते शब्द हा एकच आहे, हे 2 शब्द नाहीत. म्हणजे फक्त तुम्हाला मी समजावं आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कसं समजवता येईल, त्यामुळं मी हे मध्ये एक रेष मारून हे शब्दाची फोड करून तुम्हाला ते समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ती फोड नसून तो एकच शब्द आहे. म्हणजे फिलोझोईक हा एक शब्द आहे, म्हणजे यासारखा शब्द आहे तो. ही रेष मध्ये येणार नाही. ही जी रेषा मारलेल्या आहेत मी, तर ही नंतर हे काय करायचं तुम्ही ओळून टाकायच्या. म्हणजे लिहित असताना सुद्धा तुम्ही तसंच लिहायचं. ही रेष मध्ये लिहायची नाही. चला मग, फिलोझोईक या शब्दाचा अर्थ आहे पशुप्रेमी. झोईक या शब्दाचा अर्थ होतो पशु आणि फिलोचा अर्थ होतो लव्हर. म्हणजे काय, फिलोझोईकचा अर्थ होतो अ लव्हर ऑफ ॲनिमल. म्हणजे ज्याला कुणाला पशूंची आवड आहे त्याला काय म्हणायचं आपण, पशुप्रेमी, फिलोझोईक. लक्षात आलं का? फिलोझोईक काय म्हणायचं, म्हणजे पशुप्रेमी याला अ लव्हर ऑफ ॲनिमल असं म्हणतात. म्हणजे त्याला काय, फिलोझोईक हा शब्द आहे. कोणता शब्द आहे, फिलोझोईक. दुसरा शब्द आहे फिलोटेक्निक. दुसरा शब्द कोणता आहे, फिलोटेक्निक. फिलोटेक्निक म्हणजे कलाप्रेमी. अ लव्हर ऑफ आर्ट. आर्ट म्हणजे कला आणि लव्हर ऑफ म्हणजे चा प्रेमी, म्हणजे कलेचा प्रेमी जो आहे तो, त्याला काय म्हणायचं, कलाप्रेमी. आणि त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे फिलोटेक्निक. काय शब्द, फिलोटेक्निक. कोणता, इथं पहिला शब्द आपण पाहिला फिलोझोईक, दुसरा शब्द आहे फिलोटेक्निक म्हणजे अ लव्हर ऑफ आर्ट. तिसरा शब्द आहे फिलोथेइस्ट. कोणता आहे तिसरा शब्द, फिलोथेइस्ट. थेइस्टचा अर्थ होतो शब्दशः देव. या थेइस्टचा शब्दशः अर्थ काय होतो, देव. म्हणजे फिलोथेइस्ट म्हणजे काय, ज्याला देवाची आवड आहे त्याला काय म्हणायचं आपण, फिलोथेइस्ट असे म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, ज्याला देवाची आवड आहे त्याला ईश्वरप्रेमी. म्हणजे देवाची आवड असलेला कोण, ईश्वरप्रेमी. ईश्वरप्रेमीला काय म्हणायचं, फिलोथेइस्ट. ह्या थेइस्टचा अर्थ काय होतो, ईश्वर किंवा देव. ह्या थेइस्टचा अर्थ तो ईश्वर किंवा देव. चौथा शब्द आहे इथला आपला फिलोमॅथ. फिलोमॅथ म्हणजे, आता हे फिलोमॅथचा अर्थ आहे अ लव्हर ऑफ लर्निंग. म्हणजे ज्याला शिकण्याची आवड आहे. तुम्हाला आहे का, पहा आता, ज्याला शिकण्याची आवड आहे आणि जर तुम्हाला असेल तर तुम्हाला फिलोमॅथ हा शब्द लागू होतो. म्हणजे असेल तर बरं, नसेल तर मग नाही. जर म्हणजे शिकण्याची आवड ज्याला आहे त्याला काय म्हणायचं आपण, फिलोमॅथ म्हणायचं. फिलोमॅथ. आता हे शब्द मॅथवरून लक्षात ठेवा. मॅथ हा आपला एक शिकण्याचा विषय आहे, त्याच्यामुळे फिलोमॅथ आलं की काय म्हणायचं, विद्याप्रेमी. विद्याप्रेमी म्हणायचं त्याला, फिलोमॅथ. काय आहे शब्द, फिलोमॅथ. फिलोमॅथ म्हणजे काय, अ लव्हर ऑफ लर्निंग. म्हणजे ज्याला शिकण्याची आवड आहे, ज्याला किंवा जो शिक्षण घेण्याची त्याला आवड आहे त्याला काय म्हणायचं, फिलोमॅथ. नंतरचा 5वा शब्द आहे फिलोजिनिस्ट. फिलोजिनिस्टचा अर्थ आहे स्त्रीप्रेमी. फिलोजिनिस्टचा काय अर्थ आहे, स्त्रीप्रेमी. स्त्रीप्रेमी म्हणजे काय, अ लव्हर ऑफ वुमॅन. म्हणजे ज्याला स्त्रियांची आवड आहे त्याला काय म्हणायचं, फिलोजिनिस्ट म्हणायचं. आता हे जिनिस्ट म्हणजे काय, स्त्री किंवा वुमेन म्हणजे काय, महिला. हे लक्षात ठेवा. जिनिस्ट म्हणजे काय, महिला या अर्थी शब्द वापरला जातो. हा पुढं पण येणार आहेत. आता जे मी शब्द जे तुम्हाला मी येणार आहेत म्हणत आहेत ते शब्द 100% तुम्हाला पुढे येणार आहेत. त्यासाठी आता लक्षपूर्वक ऐकायचं.
ऐकायचं, लिहून घ्यायचं. तर हे तुम्हाला काय वारंवार रिव्हिजन होऊन हे शब्द पूर्ण पाठांतर होऊन जातात. फिलोजिनिस्ट या शब्दाचा अर्थ काय? अ लव्हर ऑफ वुमॅन. काय या शब्दाचा अर्थ? लव्हर ऑफ वुमॅन म्हणजे काय? स्त्रीप्रेमी. नंतर यानंतरचा शब्द कोणता आहे? फिलोम्यूस. काय आहे? फिलोम्यूस. आता इथं तुम्हाला दिसत नसेल, थांबा उडून टाकतो मी. हे काय आहे? फिलोम्यूस. फिलोम्यूसचा अर्थ काय होतो? कलाप्रेमी. आता हे कलाप्रेमी कोणतं कलाप्रेमी? आता इथं 2 शब्द आले बघा कलाप्रेमीचे. फिलोटेक्निक म्हणजे कलाप्रेमी आला इथं, आणि नंतर काय आला? फिलोम्यूज म्हणजे काय आला? कलाप्रेमी. आता कलाप्रेमी हा वेगळा आहे. म्हणजे इथं काय म्हणते? अ लव्हर ऑफ पोएट्री अँड आर्ट. अ लव्हर ऑफ पोएट्री अँड आर्ट म्हणजे हा शब्द वेगळा आहे. आर्ट म्हणजे कोणतीही कला. आता आर्टमध्ये अनेक गोष्टीची कला येऊ शकते. म्हणजे मंदिराचं बांधकामाची कला येऊ शकते. परत एखाद्या शैली असेल, म्हणजे समजा आपलं लेणं आहे वेरूळचं, ते सुद्धा काय? कलेचा एक नमुना आहे उत्कृष्ट, म्हणजे त्याला आर्ट. पण हे फिलोम्यूस म्हणजे काय? पोएट्री, आणि ज्याला आर्टची कला आहे त्याला काय म्हणायचं? फिलोम्यूस. अ लव्हर ऑफ पोएट्री अँड आर्ट. हे एकूण 6 शब्द हे फिलोवरचे जशास तसे होते. तुम्हाला लक्षात आलं असेल आता. हे काय? हे जशास तसे होते. पण आता हे खाल्ले जे 7वा आणि 8वा शब्द आहे हे थोडेसे वेगळे आहेत, म्हणून त्याला मी खाली घेतलेला आहे सेपरेट. हे बघा, कोनोफिलिस्ट. आता शब्द कोणता आहे? कोनोफिलिस्ट. कोनोफिलिस्ट म्हणजे कुत्र्याचा शौकिंग किंवा कुत्र्यावर ज्याचे आतोनात प्रेम आहे असा. म्हणजे अ लव्हर ऑफ डॉग. अ लव्हर म्हणजे काही जण घरी कुत्रे पाळतात पहा, म्हणजे त्याचा शौक असतो, त्याला काय म्हणायचं? कोनोफिलिस्ट म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? कोनोफिलिस्ट. अ लव्हर ऑफ डॉग म्हणजे काय? अ लव्हर ऑफ डॉग म्हणजे काय? कोनोफिलिस्ट. कोनोफिलिस्ट म्हणजे कुत्र्याचा शौकीन. आणि नंबर 8वा शब्द आहे आपला फिलांथ्रोपिस्ट. काय? फिलांथ्रोपिस्ट. आता इथं ओच्या ठिकाणी फक्त इथं ए आहे, आणि अनथ्रोपिस्ट असा शब्द आहे. म्हणजे फिलांथ्रोपिस्ट हा ह्याच्यासाठी सुद्धा हे शब्द खूप महत्त्वाचा आहे. का? यासाठी स्पेलिंग मिस्टेकसाठी. कारण आपल्याला फिलो लो 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 ओ पाठ असतं, पण इथं काय? फिलॅन्थ्रोपिस्ट असा आहे शब्द. म्हणजे काय? अ लव्हर ऑफ मॅनकाइंड. मॅनकाइंड म्हणजे काय? मानवजात. अ लव्हर ऑफ मॅनकाइंड म्हणजे मानवजात प्रेमी जो आहे त्याला काय म्हणायचं? फिलॅन्थ्रोपिस्ट असा शब्द आहे त्याला, आणि त्याला काय म्हणायचं? फिलॅन्थ्रोपिस्ट. म्हणजे आपण आता हे 2 थोडेसे आणखी परत मी रिव्हिजन करतो. हे कोनोफिलिस्ट म्हणजे काय? कुत्र्याचा शौकीन. आता हे सारखा शब्द नव्हता म्हणून हे आणखी आपण परत एक बार घेऊ. हे कोनोफिलिस्ट म्हणजे काय? कुत्र्याचा प्रेमी किंवा कुत्र्याचा शौकीन असलेला. अ लव्हर ऑफ डॉग म्हणजे त्याला काय म्हणायचं? कोनोफिलिस्ट म्हणायचं. काय म्हणायचं? CONOPHILIST. कोनोफिलिस्ट म्हणायचं. नंतर काय आहे? फिलॅन्थ्रोपिस्ट. फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणजे काय? अ लव्हर ऑफ मॅनकाइंड म्हणजे जातीवर जो प्रेम करतो त्याला काय म्हणायचं? फिलॅन्थ्रोपिस्ट. म्हणजे आपण सर्वजण मानवजातीवर प्रेम करणारे आहोत, म्हणून ह्याला काय म्हणायचं? मानवजात प्रेमी. आता हे लक्षात आला असेल तुम्हाला शब्द. आणखी एक वेळा आपण पूर्ण ह्याचं रिव्हिजन करू. हे पहा, फिलोझोईक म्हणजे काय? पशुप्रेमी. अ लव्हर ऑफ ॲनिमल. पशुप्रेमी म्हणजे काय? फिलोझोईक. नंबर 2 फिलोटेक्निक म्हणजे काय? अ लव्हर ऑफ आर्ट म्हणजे काय? कलाप्रेमी. काय? कलाप्रेमी. नंबर 3 फिलोथेइस्ट म्हणजे काय? अ लव्हर ऑफ गॉड म्हणजे काय? ईश्वरप्रेमी. अ लव्हर ऑफ गॉड म्हणजे काय? ईश्वरप्रेमी. नंतर काय? फिलोमॅथ म्हणजे काय? विद्याप्रेमी. अ लव्हर ऑफ लर्निंग. ह्या मॅथवरून शब्द ध्यान ठेवायचा आपल्याला. विद्याप्रेमी म्हणजे विद्या ग्रहण करत असताना मॅथ हा महत्त्वाचा विषय आहे, म्हणून हे विद्याप्रेमी हा मॅथवरून ध्यान ठेवायचा. थेइस्ट म्हणजे देव होतो, हे पण तुम्हाला सांगितलंय. नंतर काय? फिलोजिनिस्ट म्हणजे काय? स्त्रीप्रेमी. जेनिस्ट म्हणजे काय? स्त्री. लव्हर ऑफ वुमेन म्हणजे लक्षात आलं का? हे फिलोजिनिस्ट म्हणजे काय? लव्हर ऑफ वुमेन म्हणजे स्त्रीप्रेमी. आणि फिलोम्यूज म्हणजे काय? कलाप्रेमी म्हणजे ही कला वेगळी, म्हणजे पुस्तकांची कला, पोएट्री, ज्याला कविता आवडते, ज्याला त्याच्यातली आर्ट आवडतं, त्याला काय म्हणायचं? फिलोम्यूज म्हणायचं. हे 6 एकाच शब्दापासून बनवले हे 6 शब्द आहेत. आणि आता नंतर आहे कोनोफिलिस्टचा अर्थ म्हणजे काय? कुत्र्याचा प्रेमी, कुत्र्याचा शौकीन असलेला. अ लव्हर ऑफ डॉगला काय म्हणायचं? कोनोफिलिस्ट म्हणायचं. ज्याला कुत्र्याचा
शोक आहे त्याला काय म्हणायचं, अ लव्हर ऑफ डॉग म्हणजे काय, कोनोफिलिस्ट म्हणायचं. आणि ज्याला मानवजातीचं प्रेम आहे, अ लव्हर ऑफ मॅनकाइंड आहे, ज्याला मानवजातीविषयी प्रेम आहे त्याला काय म्हणायचं, फिलॅन्थ्रोपिस्ट. काय म्हणायचं त्याला, फिलॅन्थ्रोपिस्ट. हे अतिशय महत्त्वाचे असे आपण शब्द पाहिलेले आहेत. आता यामध्ये तुम्हाला काही शब्द हे तुम्हाला वाटत असतील की हे किती अवघड आहेत, म्हणजे आमच्या ह्याच्याशी संबंधित नाही. आता झालंय कसं, सी फॉर कॅट, ए फॉर ॲपल आणि डी फॉर डॉग याचा जमाना गेलेला आहे. चोहीकडे इंग्लिश मिडियमचं फॅड आता सध्या चालत आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे इंग्लिश मध्ये सुद्धा शब्द पाठांतरावर जास्त भर दिला जातो. आणि आपल्या मराठी मीडियमची मुलं कुठेही मागे पडू नये आणि त्यासाठी या चॅनलचा उद्देशच तो आहे. म्हणजे सोप्यात सोपे शब्द तुम्हाला कसे करून सांगता येतील, म्हणजे एक जरी शब्द तुम्हाला आला तर त्या एका शब्दावरून तुम्हाला अनेक शब्दाचे अर्थ लागावेत यासाठी हे चॅनल तयार केलेलं आहे. म्हणून आता तुम्ही अभ्यास करत असताना वही आणि पेन घेऊन हा व्हिडिओ पाहायचा आणि त्यानंतर एक शब्द हा लिहून घेत चला. लिहून घेऊन तो शब्द पाठांतर लिखाण करून त्याचा सराव करण्याचा प्रयत्न करा. आणि त्याप्रमाणेच केल्यासच तुम्हाला या चॅनलचा फायदा होईल किंवा हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश सफल होईल किंवा तुमचा पाहण्याचा उद्देश सफल होईल. तर आता आजचा जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला, तुम्हाला काहीतरी माझ्याकडून शिकायला मिळालं असेल, तर आमच्या या रुद्रांश इजी व्होकॅब्युलरी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं चॅनलला पोहोचण्याचा प्रयत्न करा. तुमचे कुणी जवळचे लोक असतील त्यांच्यापर्यंत, म्हणजे तुमचे कुणी भाऊ असतील, कुणी असतील जवळजवळ मुलांना जर काही व्होकॅब्युलरीचा, तुमच्या इंग्लिश व्होकॅब्युलरीचा जर प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यापर्यंत सुद्धा हे आमचे चॅनल पोहोचवा आणि त्यांना सुद्धा या चॅनलचा फायदा घेऊ द्या. चला, धन्यवाद. चांगला अभ्यास करा, चांगले राहा आणि खूप मोठे व्हा. चला, धन्यवाद.